आपण हा चालू केला. बऱ्याच ठिकाणचे चांगले सक्सेस झाले. शिल्लेगाव सारख्या ठिकाणी, देवगाव सारख्या ठिकाणी चांगले त्यांना आहे. अजून काहीला भूक लागली नाही. ऐकते ते प्रवचन. आता हे YouTubeला जाते म्हणल्यावर सगळेच ऐकते, पण वाटत नाही आमच्या गावात व्हायला पाहिजे. चिंतन व्हायला पाहिजे एकत्र. कशासाठी? इथं आलं म्हणजे होती संताची या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. गंज आपण आता जवळच राहतो, पण हाय का कोणी एकमेकाच्या घरी? जे तो ज्याच्या त्याच्या कामात आहे गुतीत. का नाही? नामधारक जरी भेटला, तरी त्याला तेवढं प्रेम वाटत नाही भेटल्यानंतर बी. त्याला वाटतं जे हरी केला का चाललं ते तिकडे त्याच्या कामाला, हे याच्या कामाला. नामाचा परिणाम काय? आपण जे नामस्मरण करतो ते आवडीनं, प्रेमानं, श्रद्धेनं करा. म्हणजे त्याचं जर ओलं तिथं पाणी टपकत असेल तर तिथं ओलं राहतं का नाही? तिथं हिरवंगार होतं का नाही? तसं आपलं चिंतन चालू ठेवायचं. आपल्याला बसणं कधी-कधी होत नाही कामामुळं. मग चालता बोलता अगदी या नामाला काय लागत आहे? भाव लागत आहे. श्रद्धा लागते. श्रद्धा भाव असेल तर देव आहे. नाहीतर मनी नाही भाव देवा मला पाव. देव काही आशानं पावायचा नाही. लोकं कमी देव-देव करून राहिले की जगामध्ये. आपल्याला काही कुठे जायची गरज आहे का? काही आपल्याला काही कवडी खर्चाची गरज आहे का? कुठं जायची गरज नाही, यायची गरज नाही, तुमचा कामधंदा बुडायची गरज नाही. फक्त त्याला काय करायचं, मनाला तळमळ लावून घ्यायची. संसारामध्ये जर एखादी गोष्ट आपली नाही झाली, तर आपल्याला किती तळमळ लागायची? बरोबर आहे की नाही? का रामाकालाच भाव नाही, का रामाकाला किती तळमळ लागायची? मग आपल्या जीवनामध्ये भाव उत्पन्न झाला पाहिजे. मस्त चिंतन आपण जर केले, भाव वाढत गेला पाहिजे. भगवंतावरचा भाव दिवसेंदिवस वाढत गेला पाहिजे. प्रपंचावरचा भाव कमी होत गेला पाहिजे. कमी म्हणजे सोडायचा नाही तो. मग आता तुम्ही आलेच का नाही इथं? म्हणजे संसार सोडूनच आले ना. म्हणजे असं थोडं-थोडं आपण म्हणजे त्याला त्यागायचं नाही. पण संसारात जसं पक्षी अंगाने उतरते, ते का गुंतून राहती? आपल्या अंगणामध्ये जे पक्षी येतात, चिमण्या असन, पाखरं असन येतात, ते मुक्कामी राहत्या का? त्यांच्या ज्याच्या दाण्यात टिपले ते निघून जातात. तसं तुम्ही आम्ही संसारामध्ये आलेलो आहे, प्रवासी. आपल्याला एक दिवस या जीवनाचा प्रवास आपल्याला एक दिवस संपणार आहे. म्हणून आपल्याला भाग्य चांगलं आपल्याला सद्गुरू श्रीपाद रामदास मारुती बाबांचा मार्ग आपल्या जीवनात आला आणि तुम्ही समजून घेतला. एवढं शेतावाड्यामध्ये आपण राहणारी लोक, वस्त्या वाड्यावर राहणारी लोक आपण समजून घेतलं. हे लई परम भाग्याची गोष्ट आहे. नाही तर चांगले चांगले लोक या परमार्थाला पाठ मोरे. हरिपाठ आहे. लोक प्रत्येक जण हरिपाठ करतो की नाही? देवाकडे पाठ आहे, हरिपाठ चालू आहे. हरीकडे पाठ आहे का नाही? बरोबर आहे की नाही? हरीकडे पाठ म्हणजे ही पाठ. देवाकडे पाठ मोहरा झाला आणि हरिपाठ रोज करतो. नाही ना. आता तुम्ही खरे हरिपाठ करतात. तुम्ही आम्ही सगळेजण आपण काय करतो? खरा हरिपाठ करतो. हरी तुमचा पाठ झाला आता. येताना, जाताना मनाला छंद लावून द्यायचा. नाथबाबा सांगतात ना, आता षष्टी झाली पहा. नाथबाबा काय सांगतात? छंद नाही नामाचा देह काय कामाचा? अरे रस्त्यानं जरी माणूस चालला तरी नामस्मरण करता येत. नुसतं पायी जरी चाललो की नाही, आता मला शेतात जायचंय, निंदा खुरपायला जायचंय किंवा मला पाणी भरायला जायचंय. पायी चाललो की नाही आपण. मग पायी चाललं तर आपल्या मनाला काय काम आहे? पाऊल उचलला का नाम घ्यायचंय, पाऊल उचलला का नाम घ्यायचंय. किती सोपं आहे. काय सांगताय ज्ञानोबराय? जो आत्मलाभासारखी गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषेखे हरी खेजेना. म्हणजे काय सांगितलं इथं? अरे इतका आत्मलाभ झाला तुम्हाला. आत्म्याची ओळख होती का? इतर लोकांचे श्वास चालू नाही का? आज याच्या आधी तुमचा श्वास चालूच होता का नाही? मग आता तुम्हाला श्वासाची किंमत केव्हा कळाली? आता नाम घेतलं म्हणून त्यांना आता श्वासाची किंमत कळाली. तसं आपल्याला सुद्धा एक तर भेटलं निम्या वया. निमित्त वयाच गेलं का नाही? मग आता भेटलं ना, तर मग आता प्रत्येक श्वासागणिक श्वासोश्वासे मारू हाका होतील चुका म्हणून या. पावलाला चूक होणार आहे आपल्याकडून, कर्म घडणार आहे आपल्याकडून. ते कर्मच आपल्याला वाट लावण्याकरता मनानं सुद्धा नामस्मरण करायचं. दिवसभर मनानं करा ना.
जेवायला बसलो, काय काम आहे? हाताला माहिती पोळीच तोडायची, ते काय ताट थोडी तोडीत. हाताने पोळी तोडली, घास तोंडातच जातो तो का कानात जातो का? सगळ्या इंद्रियाला पडिले वळण इंद्रिया सकळा. इंद्रियाला वळण पडलेलं आहे, ते चालू आहे संसारामधलं सगळं. फक्त आपल्या मनाला काम लावून द्यायचं. मना, तू फक्त नामस्मरण कर, श्रद्धेनं करा, विश्वास ठेवून करा, भाव ठेवून करा. ये रे दुःख ना गाय झालेली दुनिया आहे. दुःख नाही असं म्हणू शकत दुनिया. प्रत्येक जीवाला दुःख आहे, पण त्या दुःखातून सुटका करायचा मार्ग काय? आत्म्याची ओळख आहे का जगात कोणाला? किती लोकांना आत्म्याची ओळख आहे? महाराज मंडळी इथं गैरहजर आहे. महाराजांना सुद्धा रात्रंदिवस देव सांगताय, आणि रात्रंदिवस देव सांगून द्यायला देव कळत. तुमचं आमचं भाग्य इतकं चांगलं आहे, आपले आई वडील एवढे पवित्र आहे का त्यांच्या पुण्याईनं आपल्यापर्यंत हे परब्रह्म चालत आलं. बरं, हा मार्ग मिळत नाही जगात कोणाला, नाही मिळू शकत, नाही मिळत. का निर्दैवाच्या परिवारी लो या रुतली असं सर्व ते तर भाई सोनी उपवास करी दरिद्रीची. एखाद्या भिकाऱ्याच्या खाली बसला तिथं धनाच्या काढा आहे, पण त्याच्यावर बसून भीक मागतो. तसं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आत तो आत्मा आराम आहे, आणि त्या आत्मा लाभ तुम्हाला आम्हाला झाला ना. आत्म्याची ओळख झाली का नाही? फक्त जीवाला पकडून करत राहायचं, त्याला येताना जाताना येताना जाताना त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. जितकं तुम्ही जास्त व्यवस्थित श्वासाकडे लक्ष देऊन करशाल, तितक्या लवकर देहाचा विसर पडला. आणि देहाचा विसर पडला आणि एकदा आपल्या सुखाला, आपल्या लाभाला आपण प्राप्त झालो ना, मग जीवाला सोडा वाटत नाही. काऊन हे जीव आले गावात नाही का, किती बी ना, पण विचारात पुसत आलेच का नाही? गोडी लागली पाहिजे एकदा. त्या जीवाला गोडी जर लागली ना, आणि त्याच्यासारखं सुख नाही जीवनामध्ये. आपला श्वास कधी बिमार पडलेला पाहिला तुम्ही? देह बिमार पडतो, श्वास कधी बिमार पडला? सर्दी नाकाला झाली, श्वासाला कुठं झाली? अंग कोणाचं भरून येत आहे? श्वासाचं नाही ना. शरीराला त्रास होतो, श्वासाला त्रास नाही. आत्मा चिरंतन आहे, त्याला कधी दुःख होत नाही. आणि त्याच्या आत्म्याची आपल्याला ओळख करून घ्यायची. सद्गुरूच्या कृपेनं तुम्हाला आम्हाला झाली. तो जो आत्माला सारखं या जगामध्ये दुसरं चांगलं कोणतंच नाही. गोमटे म्हणजे चांगलं, आणि तो आत्मलाभ आपल्याला झालेला आहे. फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष नाही, तेवढं आपण काळजी न करत नाही. तेवढं काळजी न करा तुम्ही, बघा तुम्हाला तुमचं सुख पात्र होईल, तुमचाच आनंद तुम्हाला प्राप्त होईल. पण काय झालं जीवाला? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. बघा, विषय तू गुडू जीवासी झाला. म्हणजे संसारामध्ये विषय खूप आवडतात, मनाला विषय खूप आवडतात. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थे. तुमचं काम बुडत नाही, धंदा बुडत नाही, काही पैसे आहे आणखी खर्चाची गरज आहे का? नाही, काहीच नाही. नाही करचिली कवडी दमडी, नाही वेचला दामबाई, मी विकत घेतला श्याम, पण जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी येले आहे. किती सोपा देव आहे. घरातलं कोणतं काम बुडत आहे का? इतका सोपा देव जगामध्ये मला तर नाही वाटत कोणी सांगाल म्हणून. बाकीच्या देवाला त्या काय खाटू श्यामला जर जायचं असेल तर तुम्हाला पैसे खर्चावं लागणार आहे, गाडीत पाय सुजती तरी बसावं लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे, जायचा टाइम, याचा टाइम, तिथं नंबर लावून दर्शन घ्यायचा टाइम. पण इथं काहीच नाही ना. काही करायची गरज आहे का? काहीच नाही. म्हणजे जीवाला अवघड परमार्थ गोड लागतो. बघा ना, अवघड परमार्थ गोड लागतो, पण गोड परमार्थ म्हणजे त्याला करावा वाटत नाही. इतका सोपा परमार्थ त्याला करावा वाटत नाही. तुम्हाला मला भ्रांती झाली माय बाप. संसार जे गोष्ट विचार करा तुम्ही आता, सोबत ज्या दिवशी आपण जन्माला आलो, आईच्या उदरामधून आपण ज्या दिवशी जन्माला आलो, त्या दिवशी काय सोबत आणलं? काहीतरी आणलं ना. आपल्याला तरी कळायला पाहिजे आपण काय आणलं सोबत. दे आणला.
देह आणला तो पाचाचा आहे, उष्ण आहे, पण तो संग नाही येणार ना, येईल कवर? अशी एक गोष्ट आपण सोबत आणलेली आईच्या उदरातून ज्या दिवशी आणलं, ती अविरत आपल्या सोबत आहे आणि शेवटी आपल्या सोबत जाते ती. हा, येताना आईच्या देहातून आपण ज्यावेळेस बाहेर आलो, त्यावेळेस ज्या वेळेस नाळ खांडला त्यावेळेस श्वास चालू झाला, म्हणजे श्वास सोबत आणला आपण. आयुष्यभर सोबत आहे का नाही? तुमचं किती मोठं ऑपरेशन होऊ द्या, तुम्ही कोमात जाऊ द्या, तुम्हाला आयसीयूत जाऊ द्या, तरी सोबत आहे का नाही? आयुष्यभर सोबत आहे. तुम्ही थकले पण श्वास कधी थकला का? नाही, नाही. तुम्हाला दुःख आहे पण श्वासाला कधी दुःख आहे का? नाही. येताना सोबत श्वास आणला आणि संग कोण येणार आहे? बरोबर आहे ना? श्वासच आपल्या सोबत येणार आहे. मग त्याची ओळख झाली का आपल्याला? सद्गुरूच्या कृपेनं त्याची ओळख झाली, पण आपला त्याचा बुद्धीचा निश्चय व्हायला तयार नाही. बघा, जे संग आणलं, जे संग राहतंय, जे संग यायचंय त्याचा विचार करत नाही जीव. जे संग नाही यायचंय, जमीन संग आणली का? घर संग आणलं का? नातं गोतं संग आणलं का? भाषाच्या पुतणीचं लग्न तरी इथून उड्या मारीत चाललंय तिकडे पुढ्या मारीत. काही नाही, तिला घेणं नाही, याला घेणं नाही, पण उग मोठ्यापणा तर रोग नाही ना. त्यानं घरी येऊन पत्रिका दिली आणि भगवान परमात्मा रात्रंदिवस तुला सांभाळून राहिला, उठवून राहिला, स्मृतिदान करू राहिला. ती देह त्याच्या सत्तेनं चालला, त्याला विसरून गेलो ना आम्ही. आत्मारामाला विसरून गेलो ना देवा. बघा ना तुम्ही, लई काम आहे, म्हणजे श्वास थोडी बंद आहे तुमचा, लईच काम आहे. श्वास बंद आहे का? रात्रंदिवस चालू येतो आपला, रात्रंदिवस. त्याला दम नाही, नाही ना, दम नाही त्याला. जरी आपल्याला देह बिमार जरी पडला तरी आत्माराम आपल्याला असहकार पुकारत नाही. एखाद्या माणसाला जर जखम झाली आणि तिचा वास यायला लागला तरी आत्माराम आपल्याला सोडत नाही. सोडतो का हो? आणि त्याचा आपण विचार करत नाही आणि नको त्या गोष्टीचा. जी गोष्ट संग न यायची का त्याच्यात लय कौतुक, जी गोष्ट संग येणारी नाही त्याच्यात किती हौस आहे जीवाला. कष्टातून हे सारं उभं केलं. अरे बाबा, कष्टातून उभं केलं ते सारे कष्ट व्हायलाच जाणार आहे. कष्टातून मी चिंतन केलं असं कोणी म्हणतं का? आई, मी लई कष्ट घेतले चिंतन करायला, असं कोणीच म्हणत नाही. उगा चाललंय, येतेत भाऊ म्हणतात प्रवचनामध्ये, कोणीच काही ना म्हणून म्हणते. तसं नाही ना. बरं, का आमच्या करताय का? ज्यानं नामस्मरण केलं त्याच्यासोबत ती येणारी गोष्ट आहे. तुम्ही जितकं श्वासाला आता वळण लावशाल नामाचं, तितका अंतकाळाला सुटणारा श्वास नामात सुटावा, म्हणजे त्याला पुन्हा जन्माला यायचं काम नाही राहणार. लोक म्हणते काहीतरी एवढं काय करायची गरज आहे त्याची, अंतकाळाला येऊन बरोबर येतं महाराज टायमाला. कसं येईल? नाही येऊ शकत ते. कारण आयुष्यभर जे केलं ते अंतकाळाला त्याचं स्मरण होतं. ते पूर्ण पिक्चर दाखवतंय, जन्मापासून तर शेवटच्या श्वास सुटणाऱ्या श्वासापर्यंत किती त्रास होतो त्या जीवाला. ती कारण सारं दुःखच त्यानं भोगलेलं आहे, सुख त्याच्या जीवनात नाहीच. सुख पहा जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, सुख जवशीच्या ब्याईच काही. दुःख पर्वता एवढं आहे, मग मराच्या टायमाला दुःख त्याला स्मरण होईल ना, त्याला सुखाचं कुठं स्मरण होणार आहे? बारीक फॅन लावेले, घर लय गरमून राहिलं आणि ते हवा लागा ना, गरमी ज्यादा आहे ना, ते फॅन काय करेन त्याला? तशी गोष्ट आहे. दृष्टांत काय आहे? नामस्मरण करा. प्रत्येक श्वासागणित श्वासागणित त्या नामाचा स्मरण झालं पाहिजे. आपण चिंतनाला ज्यावेळेस बसतो ना, आपण निस्ते नाक पुढे ओढतो, त्याच्यात नाम येतं का हे आपण ऐकत नाही. नुसतं श्वास ओढणं म्हणजे चिंतन नाही. त्या श्वासासोबत श्वासासंगे व्हावा प्रभू सहवास, त्याच्यासोबत नाम येतंय, ते नाम आपण ऐकत नाही, म्हणून मन सैरावैरा पळत, मन एकाग्र का होत नाही? ती त्याला रीत आहे. बघा ना, रीत आहे ना. तू मन हे मीची करी, माझी या भजने प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते.
मन आणि पवन यांची सांगड सद्गुरुनाथांनी घातली. मन लयाला जात नाही. मन चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ, चंचलही म्हणा कृष्णा. कृष्णाला अर्जुन विचारतोय, देवा अरे हे मन लय चंचल आहे, याला मला तू एक काम कर. एक वेळेस तुम्ही वाऱ्याची गाठ मारू शकता, सागर पूर्ण तरून जाऊ शकतात, पण मन आवरू नाही शकत. मना अर्जुन विचारतोय भगवंताला, देवा या चंचल मनाला मी एकाग्र कसं करू? ते लय चिंतनाला जरी बसलं सैरा वैरा पळतय, ते 1 मिनिट शांत नाही राहत. देवा कसं करू? भगवंतानं सांगितलं ना, अभ्यास आहे ना कोणते. अर्जुना तू अभ्यास कर. कशाचा अभ्यास करायचा? येणाऱ्या श्वासाकडं जाणाऱ्या श्वासाकडं बारीक लक्ष द्यायचं. त्याच्यामध्ये आपलं नाम येतंय. सद्गुरु अहो जिथं चिंतनामध्ये अडचण यायला लागली तिथं आपण आपल्या सद्गुरु श्रीपाद रामदास मारुती बाबांचं स्मरण करा. सांगायचं देवा अनंत जन्मापासून अरे हे दुःख भोगत आलो आता देवा, आता याच्यातून जन्म मरण्याच्या फेरीतून तू देवा मला आता सोडव सद्गुरुनाथ. सद्गुरुनाथा हाता जोडी ते अंत नको पाहू, उकलो न म्हणीचे येतो गुज सारे वदक म्हणा धाऊ. देवा अरे तू आताच आहे ना, हृदयस्थच देव आहे तुमच्या आमच्या सगळ्याच्या. फक्त त्याचे माध्यम साधन श्वास, त्याला पकडून ज्यावेळेस आपण जाऊ ना त्यावेळेस आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे. त्याच्यासारखं गोमट चांगलं सुंदर कोणतंच नाही. नाम चांगले चांगले कंठी राहू माझ्या बले, कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षस. कंठी राह, त्या कंठामध्ये सतत नामाचं चिंतन करा ना. खूप सोपं आहे, सहज सहज करता येतं. तळमळ लावायची थोडीशी. या जन्मामध्ये आता आपल्याला जर मारुती बाबांसारखे महात्मे मिळाले ना देवा, तर या जन्मामध्ये त्यांना एकच सांगायचं, आमच्याकडून आहे ना संसार आता करू देवा, तुझी इच्छा असली तर पुढचा जन्म घेऊ संसार करायला, पण आता आम्हाला सद्गुरू चांगले मिळाले, मार्ग चांगला मिळाला ना, आम्हाला या नामाची गुढी आम्हाला लागू दे. आपल्यामध्ये इतकं सुख आहे, आपल्यामध्ये इतका आनंद आहे ना देवा, आपण खरंच ना त्या आनंदाला पाठमोरे झालो, पारखे झालो त्या आनंदाला. कारण आपल्याला अनंत जन्मापासून हे दुःख भोगायची सवय. एक तरुण पोरग होतं, आई वडील वारले त्याचेवाले. त्याला पर्याय नव्हता, घरी काही कोणी नाही, मागं नाही पुढं नाही, भाऊ नाही बहीण नाही, कोणीच नाही. एक पोरग, त्याचे आई वडील वारून गेले, जमीन नाही जुमला नाही, घर नाही दार नाही, काहीच नाही. आता ते भीक मागायचं, कुठंतरी जायचं, भीक मागायचं, पोटापुरतं घ्या खायचं, आराम करायचा. आता काला पर्याय नव्हता. एक दिवस ते असं मंदिरासमोर आलं. एक माणूस, खूप उदार अंतकरणाचा माणूस होता, दिलदार माणूस होता. त्यानं नवीन कार घेतली विकत आणि तो दर्शनाकरता मंदिरात आला होता. आता इथं आपण पूजा करू बघ गाडीची, घरी घेऊन जाऊ. आता त्यानं ती गाडी अशी मंदिराच्या समोर लावली. ती लेकरू तिथं बसेल होतं, एवढा चेहरा झालेला, दिन आणि तिथे कारकड कौतुकान पाहत होत. नवी कार होती ना. त्यानं ती कार लावली आणि वर दर्शनाला चालला तो. चाललं तेवढ्यात त्यानं त्याला मागितलंय. मागितल्यानंतर काय झालंय, मग त्या माणसाला दया आली. दया आल्यानंतर तो माणूस उदार होता बिचारा. त्या मुलाकडे बघितल्या बघितल्या त्याला डोळ्यात पाणी आलं त्याच्या. एवढं एवढं लेकरू, चांगलं 8-9 वर्षाचं लेकरू बुवा, आणि हे याच्यावर अशी. त्याला विचारलं, का रे बाबा तू ही भीक का मागतो? त्याने सांगितलं, मी लहान होतो तेव्हाच माझे आई वडील वारले, मी पोटापोट मागितो. गायक काय गायक काय करते आता. वा चला आपलं आपलं चालू द्या. काय तर मग त्या भाऊनं काय केलं, त्या लेकराला विचारलं, दादा, त्यांनी सांगितलं, लहानपणी माझे आई वडील वारले, कोणीच नाही माझ्या पाठीमागं, पोटापुरतं भीक मागतो आणि माझा हाच आहे, दुसरं काही नाही. त्याला इतकी दया उपजली. त्याने सांगितलं,
जर मी तुला ही नवी कार देऊन टाकली तर तू काय करशील? त्याला चांगल्या भावनेतून दे बाबा. ते ना काय म्हणायला पाहिजे तर काय अपेक्षा होती? तर बाबा ह्या गाडीत मी भाडं थोडं खरं येईन, त्याच्यातून 2 पैसे येईन, मग मी माझा संसार करून असं म्हणायला पाहिजे ना. ते म्हणे मी गाडीत बसून भीक मागेन. कारमध्ये बसून भीक मागेन. वृत्ती काय झाली? मागायची झाली. तसं तुम्ही आम्ही अनंत जन्मापासून हा संसारच करतोय. संसार कधी कुणाचा पूर्ण? देवाचा पूर्ण नाही झाला तर आपला होईल का? नाही होऊ शकत. मग त्याच्याकरता आपल्याला काय करायचं? जे आपल्याला नाम मिळालं ना, त्याला अहर्निशी करा. पडल्या पडल्या करता येतंय, बसल्या बसल्या करता येतंय, जेवता जेवता करता येतंय, चालता चालता करता येतंय. कसं करायचं ते आपण ठरवायचं ज्याचे त्यानं. पण त्याची तळमळ लागून करायला पाहिजे. त्याच्यासारखं या विश्वामध्ये, नामासारखं साधन या विश्वात नाही. तुम्ही किती करा कंटाळा येत नाही. तुम्ही किती करा कंटाळा येत नाही. बरं, लय झालं म्हणजे कोणी घेऊन घेईन का आपल्याकडून? ते घेऊ शकत नाही. पोरं वाटून घेणार नाही. लई केलं म्हणजे वाया बी जाणार नाही ते. जेवढं करू तेवढं सोबत येणार आहे ते. इथं राहणार नाही. तुम्ही इच्छा जरी असली इथं ठेवायची तर ते राहत नाही इथं. धनानी भूमोपाश्वास्य गोष्टी भार्याग्रद्वारे जनास्मशानी देहाची तायान परलोक मार्गे कर्मानुभवचे जीव आहे. जीवासोबत येणार ते कर्म आहे. जेवढं नामस्मरण करशान, जितकं श्रद्धेनं करशान, भाव ठेवून करशान, तितकं 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 तुमच्या सोबत ते येणार आहे. पण जीवाला काय झालंय? खऱ्या सुखाला पारखा झाला आणि खोट्या सुखाच्या मागे लागला. जे सुख म्हणजे क्षणिक आहे, ठीक आहे. पैशात सुख आहे पण कितपर्यंत? आल्यावर झोप येते का? घर बांधत सुख आहे पण पैसा लागून गेला का मग अर्ध काऊन राहत? आता पैसा पुढे लागन ना. मग कुठं पैसा राहतो का? मग घरात सुख आहे का? म्हणजे ह्या भौतिक गोष्टीमध्ये सुख आहे का? सुख आहे देवाजवळ आणि देव आपल्याजवळ. त्याला आपण ओळखीचं करत नाही म्हणून अडचण. आत्माराम सोपा आहे. आत्म्याची ओळख करून घ्या. या देहामध्ये जोपर्यंत आत्मारामाचं राज्य आहे ना, तोपर्यंत त्याला जाणून घ्या. त्याला ओळखीचं करा. त्याला आपलंसं करा. त्याच्याशिवाय या विश्वामध्ये आपलं कोणीच नाही. जे आपण सखे, सज्जन, सोयरे म्हणतो ना, माय लय जीवलग म्हणतो ना, लय जिगरी म्हणतो ना, ते जिगरी आपले नाहीच आहे. आपला भ्रम येतो. ते लय जवळचा आहे. तो माझ्याशिवाय ना जेवतच नाही. नाही ना, नाही, नाही. तो आपला भ्रम आहे. या विश्वात कोणी देवा इतका आपल्या ओळखीत जवळचं कोणीच नाही. जोवरी चळ नका तोवरी. तुम्ही साडूला एखाद्या वेळेस नाही म्हणून पान 10,000 रुपये. साडून जर मागितले खाताला 10,000 रुपये द्या. तो नाही बोलतो. त्याला म्हण नाही ना माहिली पांगडी आहे मलाच एरिया घ्यायचा होता मलाच भेटा ना. पाहिजे तो तुम्हाला पुन्हा फोन लावितो. म्हणजे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंताबा काळीचे कोणी नाही. ठीक आहे तुम्ही दिले बी 10,000 रुपये तुम्हाला वेळेवर येते का पहा? देऊ ना मग. आम्ही का पळून चाललो का? म्हणजे पाय उलट्या बॉम्बा. म्हणजे दिल्याचा उपकार नाही असं जग आहे. मग याच्यामध्ये आपलं कोण आहे? विचार जर आपण केला ना, आत्मारामाशिवाय आपलं कोणी नाही या विश्वामध्ये. आणि त्याला आपल्याला ओळखीचं करायचं आहे. भाग्य आपलं चांगलं, नाम मिळालंय. कुठं नामस्मरण करा. जितकं करता येईल तितकं करा. जीवाला पकडून करा. संसारातली चिंता करत बसू नका. क्यों व्यर्थ चिंता करते हो? किससे व्यर्थ लढते हो? कौन तुम्हें मार सकता है? आत्मा मरती है ना पैदा होती. आत्मा जन्माला येत नाही आणि आत्मा मरत नाही. कधी श्वास जन्माला आला असं पाहिलं का तुम्ही? नाही. आणि एखादा श्वास मिळाला असं कधी पाहिलं का? श्वास निघून जातो. कुठं जातो तो? आपण म्हणतो ना निघून गेला वारा खाली राहिला पसारा. आणि या पसाऱ्याला इतकं जपायचं काम चाललंय, इतकं नट्टापट्टा करायचं काम लावलंय या पसाऱ्याला. अरे नाशिवंत पसारा आहे. लई पत्नी सुंदर आहे म्हणून कोणा मोडून थोडी ठेवली. लई पती जीव आहे म्हणून काय पतीला कोणा जीवलं म्हणजे असं मोडून थोडी ठेवलं कोणा? नाही ना. हे देह नाशिवंत आहे आणि देहामध्ये आत्माराम. या उपाधी माझी गुप्त
चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. या उपाधीमध्ये जे चैतन्य रात्रंदिवस येतं जातं ना, त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची. बुद्धीचा निश्चय पक्का करायचा. नामच देव आहे. विश्वात दुसरा देव आहे का? नाही ना देवा. दुसरा देव नाही आहे. तोच आत्मा आपला देव आहे. बाहेरच्या देवाला तुम्ही गेले, नैवेद्य दाखवलाच आणि तिथं कुत्रं येऊन खाऊन गेलं, ते हाड म्हणन का? आपण आपल्या नागेशनाथाला इथं नैवेद्य नेऊन ठेवलाय आपण तिथं. आपण नैवेद्य ठेवला आणि बाहेरच निघलो नुसतं थोडं बाजूला आलो, तिथं कुत्रं जाऊन खातं का नाही ते? मग ते देवानं म्हणायला पाहिजे ना त्याला हाड. काऊन नाही म्हणत? असंच आहे ना मग. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. खरा देव आत्माराम आहे. आणि त्या आत्मारामाची ओळख आपल्याला झाली, भाग्य आपलं चांगलं आपल्याला झाली ना देवा. बघा ना, झाली का नाही? फक्त त्याला काय करायचं? मनाचा बुद्धीचा निश्चय पक्का करायचा. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. जर हे सोडून तुम्ही काही करशाल ना, ज्ञानी बी न एके उपाय करीशी जितुके ते केवी गुंतशी अधिके रुकीये. जितका तुम्ही गुंता काढायचा प्रयत्न करशाल संसारामध्ये तितका वाढत. कारण ज्ञानच नाही ना. आपली ओळख आहे का आपल्याला? आपण या देहालाच आपण म्हणत बसलो मी आहे. देह आपण नाही ना. देह नाशिवंत आहे. आता हे घर मी भाड्याने घेतलंय समजा यांचं, आपल्या गायकवाड भाऊचं भाड्याने घेतलं, मग ते माझं झालं का? नाही ना. भाड्याचं घर खाली कर, एक दिवस ते खाली करावं लागणार का नाही? तसा हा देव भाड्यानं आणलेला आहे तुम्ही आम्ही. जोपर्यंत मालक तुमच्यावर प्रसन्न नाही तोपर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी मालकाला तुम्ही जरी म्हटले ना, तर तो ठेवतो कोणाला? नाही ना. येत उरो नाही आले अवतार. अरे रामाला नाही ठेवलंय ते ना. ठेवलं का? राम गेले, कृष्ण गेले, बरोबर आहे ना. साधू संत गेले, सगळे गेले. हे भाड्याचं घर आपल्याला दिलेलं. एवढ्या करता देवे दिला देह भजना गोमटा. भगवंतानं तुम्हाला आम्हाला माणसाचा देह संसारा करता नाही दिलेला. तुम्ही आम्ही संसार करतो तो भाग सोडून द्या. नाही 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 नाही. प्रभूनं आपल्याला एवढ्या करता नाही दिलेला हा देह. याच देहामध्ये आपल्याला प्रभूची प्राप्ती करता येते. मोठ्या अगदी भगवंतानं मोठ्या आशेनं तुम्हाला आम्हाला माणसाच्या जन्माला घातलं. दुर्लभ अशा प्रकारचा माणसाचा जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला. आणि याच्यामध्ये आपल्याला देव ओळखीचा करता येतो, नाही देव होता येतं. नामानं माणूस देव होतो. फक्त अंतःकरणात आणि दुसऱ्याबद्दल चांगली भावना ठेवायची. तुकाराम महाराज काय सांगतात? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन या गोपाळ राये तेथे. जर अंतःकरण शुद्ध केलं ना, बघा ना, शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही दुरी त्याला. अंतःकरण शुद्ध करायचं. ठीक आहे, आपल्याला कोणी बोललं असेल ना, मनाला लावून नाही घ्यायचं. कोणी आपल्याला शिव्या दिल्या असेल ना, मनाला लावून नाही घ्यायच्या त्या. नाही 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 नाही, ते आपल्याला नाही दिले, त्याने यमाड्याला दिले. आपण नाही म्हणत किंवा अशी शिवी दिली आई बहीण येऊन माझ्या काळजाला भोकं पडली, मी जंपावून आला किती पडली. तुझ्या मनानं घर केलं. मला शिवी दिली, मला शिवी दिली, मला शिवी दिली, मला काऊन दिली? बरोबर आहे की नाही? या शिवीपायी कितीतरी लोक हरसून म्हणजे एका शिवीवर जिंदग्या बरबाद झालेल्या आहेत. म्हणून जीवनामध्ये नको त्या गोष्टीचा किती राग येतो. नको त्या गोष्टीचा. आता शिवी लागली का आपल्याला? त्यानं मारले, डोकं टेंगुळ आलं का आपल्याला? किती लागली? कोर्टन कचेऱ्यात जातात लोक. अरे जी गोष्ट नाही ना त्या लिगाडाच्या नादी लागू नका. एकमेकाला चांगलं राहा, एकमेकांसोबत प्रेमानं राहायचं. ठीक आहे, ज्याचं कर्म त्याच्या सोबत आहे. आपल्याला काही कोणाशी घेणं नाही. कुणी आपल्या एक डोक्यामध्ये एक भ्रम यायच्यामुळं वाटोळ झालं, यायच्यामुळं वाटोळ झालं, याचं तोंड पाहिल्यामुळे दिवस असा गेला. लोकांच्या डोक्यात भ्रम आहे. कोणाचं तोंड पाहते? तो बी तोंड त्यांना पाहिलं असेल ना. तो त्याचं पाहिल्यामुळं. आता आम्ही गंगापूरला होतो ना सर्व्हिसला, एक माणूस आहे तिथं. त्या माणसाला अख्खं गंगापूर चुकीचं म्हणतो. आणि आम्ही 10 कर्मचारी, 9च्या 9 कर्मचारी त्याला तो आला का माग निघून जायचे. मी एकटाच पुढे बसेल राहायचं. त्यांचे परसे मागे या मागे या मागे या मागे. म्हटलं भानगड काय? अरे त्याचं काम कोणा करायचं मग? तो माणूस नाही त्याचं तोंड पाहिलं का दिवसच चांगलं जात. डोक्यात काय झाला? भ्रम घुसला. त्या माणसाबद्दल चुकीचा भ्रम निर्माण झाला.
तुम्ही बघा ना, आता इथं बसल्या भेटल्या त्या कविता ताई त्या दोघी मायलेकी जर बोलायला लागल्या का मग म्हणतो माझ्यासाठी माझ बोल राहिले, माझ बोल राहिले, मला पाहूनच हसू राहिले, मलाच हसू राहिले. अरे ते त्याचं वेगळं हसणं चाललं, वेगळं बोलणं चाललं, तो अंगावर ओढून घेतले, त्याला कोण काय करेल. तसं मनाला कोणामुळं आपलं वाईट होत नाही, आपल्या कर्मामुळं आपलं वाईट होत. देव कोणाचं चांगलंही करायला तयार नाही, देव कोणाचं वाईटही करत नाही. चांगलं वाईट आपल्या कर्मामुळे होतं. मक्का डुकरं खाऊ राहिले म्हणून करंट कोणा लावलं? मीच लावलं. बरोबर आहे की नाही? मग ढकलं कोणाचं? नुकसान झालं कोणाचं? डुकराचं का आपलं? काय करता लावलं? नाही ना. म्हणजे काय, आपण दुसऱ्याला तकलीफ देऊन, दुसऱ्याला त्रास देऊन आपण कधी सुखी होऊ शकत नाही या दुनियामध्ये. नाही नाही, ब्रह्मवाक्य आहे, ब्रह्मवाक्य. तुम्ही जर दुसऱ्याला त्रास देऊन दुसऱ्याचं अंतःकरण दुखून मी सुखी होईन हे कल्पापर्यंत तुम्ही आपण डोक्यात आणू नका. नामधारकानं तरी नाही आणायचं. काही कोणामुळे कोणाचं नुकसान होत नाही, नाही काहीच होत नाही. त्यानं कुठं जायचंय? त्यानं काय पिशे आणले का बांधून? उलट भगवान देत आहे तो छप्पर फाड फाड के देत आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा ना. तुकोबारायांना काय झालं, सगळं सावकारकी गेली, गरिबी आली, कोणी कामाला ठेवीना. अशा प्रसंगामध्ये तुकोबाराय विचार करायला लागले तर करावं काय. आता पहिली पत्नी वारली, दुसरी पत्नी केली. दुसऱ्या पत्नीचे घरचे चांगले होते, त्यांचा मिठाचा व्यापार होता. आता आवली सांगायची तुम्हाला काम नाही धंदा नाही, खुशाल ते चिपळाही नाही घ्या, त्या इठ्याचं येडं लागलं तुम्हाला. त्या उठ्या त्या सोड्या त्या पोरं सोरं घरी सोडी त्या चालले तर काय दीड काळ्या इठ्याच्या नादी लागले तुम्ही. अहो पोरं उपाशी आहे 3 दिवसापासून, काम धंदा करावा, येऊन जाऊन ते देवाचं नामस्मरण करत बसता. तुकोबाराय ना गावातल्या एका सावकाराची चवरी राखायला घेतली. जाऊ द्या बा, आता लईच घरात हे राहिलं, जा. नामाचा परिणाम सांगायला बरोबर जरा बारीक ऐका. नामधारकाचं अंतःकरण किती द्रवित होतंय हे बघा बरं. हा नामाचा परिणाम आहे बरं. तुकोबाराय नामचिंतन करायचे ना, त्याचा परिणाम आहे. ज्यावेळेस तुकोबाराय ते विना घ्यायचे, ते माचोळ बांधेल राहायचं, त्या माचोळ्यावर जाऊन बसायचे आणि नामस्मरण करायचे. पहिल्या नामावल्याने बसायचं बरं का माचोळ्यावर, ज्याचा प्रबोध झालेला आहे त्यानं बसायचं. तुकोबारायचा प्रबोध झालेला होता, पहिल्या नामावाला येईन ना माचोळ्या सकट खाली. मग भजन मध्ये एवढे दंग होऊन जायचे, सगळे पक्षी यायचे, ती जवरी खायचे नाही, ते अख्खी सगळं जवरी खाल्ली. अन्नाचा आहे अन्नाचा आहे आता द्या त्याच्या. मग काय झालं, तुकोबारायला वाटायचं का रे बिचारे उन्हा तानाचे येतात, भुका लागेल राहत्या, दाणे खात्या, यायला फाण्याला कुठं जाते नाही. तुकोबारायनं गाडगे आणले, त्या झाडायला बांधून दिले, ते गाडगे भरून ठेवा, पाणी भरून ठेवा त्याच्यामध्ये. तुकोबारायला ठुलं काय आला, जेवरी राखायला. मग आता ही पाखरं जेवरी पाखरं हाणाला ठुलं का पाखराची सोय करायला ठुलं. त्या प्रत्येक झाडावरती गाडगं बांधून द्यायचं, त्या पाखरानं यायचं, मस्त खायचं आणि झाडावर जाऊन बसायचं, पाणी बिनी प्यायला सगळी सोय होती. अख्खी जवरी खाल्ली, पांढरी फटक कंस झाली सारे. लोक वरायचे तुकाराम खुशाल हे भजन करीत बसला, सारी जवरी खाल्ली पाखरानं. आता मालक काय म्हणा, आता मालक तुकोबारायला सजा करेल ना काहीतरी. तुकोबारायला वाटायचं मी चिंतन करतो आणि हे पाखरं माझ्या आजूबाजूला कोण उडते, माझ्याजवळ येऊन बसायला पाहिजे ना. चिंतन कमी होत. किती चिंतन पाहिजे, पाखरू सुद्धा अंगावर येऊन बसलं ना तर त्याला भीती नाही वाटली पाहिजे. तुकोबारायला वाटायचं का रे मी यायला तर पाणी दाखवायला चाललो तर हे माय पण उडून चालले. पुन्हा नामस्मरण केलं, अहिंसा तत्व आलं नामचिंतनानं. अहिंसा तत्व मी काय सांगितलं, कोणालाही त्रास नाही व्हायला पाहिजे जगताना.
तेव्हा परब्रह्म परिपूर्ण आपल्यामध्ये साकारित होत. तुकोबरायानं चिंतन केल्यावर पाखरं अक्षरशः खांद्यावर डोक्यावर येऊन बसायला लागले न त्याच्या. किती आनंद मिळायला लागला त्याला, अरे मी ते तत्व प्राप्त केलं. परिपूर्ण पक्षामध्ये सुद्धा मला आता देव दिसायला लागला. हे तुकोबरायाचं. पण काय झालंय, जेवरी सोंगली. मालकाला कळालं. तुकाराम महाराजांना आहे ना अख्खे पाखरायला पाणी ठेवलं म्हणून. तुकाराम महाराज म्हणे, मालक तुम्ही जेवरी सोंगा. तुम्हाला काय करायचं, जेवरी सोंगा ना तुम्ही. जेवरी सोंगली, तिची लाणी केली, कंस गोळा केले. पहिले पात धरावं लागायची, त्याच्यावर पात खळं करावं लागायचं. ते त्यांनी सांगितलंय ते आता काय निघणार आहे त्याच्यातून, सारे पाखरानं कंस खाल्ले आता काय निघणार. त्यांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं, जे सांगितलं ते करा ना. इतका विश्वास पाहिजे नामावरून सद्गुरू. ते सगळे लाणी करून गोळा केले कंस, पात धरली. ते जे काय तयार झालं ना, किती तयार होईल त्याच्यातून. ती जवारीचा असा गंज घातलाय, रास घातली, रास घातल्यानंतर त्यांनी सांगितलं तू क्या तो डोक्यावर परिणाम झाला काय रे, अरे 100 क्विंटल होणारी जवारी पहिले खंड्यानं होतं. खंड्यानं खंडी होती, खंडी. अरे 100 क्विंटल होणारी ज्वारी किती होणार आहे ती आता, 10-12 पोते होईल ती आता, किती होणार आहे. त्यांनी सांगितलं धनिक मालक तुम्ही थोडं शांत राहा, पायली आणा आणि पोते आणा. नामावर किती विश्वास असतो पा. नामावर जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच येको. मालकानं 100 पोते आणले काळ्या धारीचे. पहिले होते साखरीचे काळ्या धारीचे पोते, 1.25 क्विंटलाचे आणले. तुकोबारायाने ती पायली हातात धरली, भरलं का टाक त्या पोत्यात, भरले की टाक पोत्यात. तुकोबारायांना विदेह स्थितीमध्ये गेलेले चिंतनामध्ये देहाचा विसर पडलाय. मला एका मावळीने प्रश्न विचारलाय, बन आता जाऊ दे, नाही बोलत. मग ते भरलंय टाक, भरलंय टाक, 100 पोते भरून गेले ना. किती पोते भरले, 100 पोते लिंग लावून दिली तिथं. मालक तुम्ही 100 सांगितले ना, तुमची भरून घ्या, द्या सोडून. बाकीची रास सोडून द्या, तुमची नाही, ती माझ्या पांडुरंगाची. इतकं अनन्य होऊन चिंतन करायचं. संसारातलं सगळं तोच करतो, आपण करतो का, नाही ना. संसार आपल्याला वाटतंय आम्ही करतो, आमचा भ्रम आहे. 4 टमाट्याचे प्लॉट फेल गेले तरी मीच करतो म्हणून राहिला अजून. काहून गेला मग, पहिलाच फेल नाही झाला, तू करू राहिला ना, मग पहिलाच फेल नाही जायला पाहिजे होतं ना. 30 रुपये कॅरेट न तोडली लोकांना, 30 रुपये कॅरेट व्हायला काय आलं तुला, 10 रुपये. तुला तूच म्हणला का नाही माझ्यामुळं होऊ राहिले सर, नाही ना देवा, आपल्यामुळं होत नाही संसार प्रपंच. नाही 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 नाही, तो भगवान परमात्माच करतो. म्हणून त्याला काय करायचं, अनन्य होऊन नामाचं चिंतन करायचं. जो आत्मलाभे लाभा सारिके, गोमटे काहीच न देके, म्हणून भोग विषेके हरी खेना. म्हणजे अनन्य व्हा, आत्मलाभ झाला ना आता, त्याच्यावर अनन्य व्हा. नाम आणि देवच हे सगळं करतो, असा अनन्य भाव आपल्यामध्ये ठेवा. करणारा दुसरा तिसरा कोणी नाही. नाथाच्या घरी 36 वर्ष देव राहिला, आपल्या घरी नाही राहिला का. आपल्या घरी दूध कोण काढू राहिलं, आत्माराम आहे म्हणून आपण काढितो. आणि आत्माराम निघून गेला, आता मला पगार आहे समजा, राम निघून गेला, आत्माराम, मला उद्या कोणी पगार देईन का तिथं, काहून, मग पगार मला का आत्मारामाला, बरोबर आहे ना. मग आपण करीतो का आत्माराम करीतो, अनन्य व्हायचं. आणि असं जो झाला ज्ञानोबराय त्याला सांगता, जो आत्मलाभाला पात्र झाला तो सगळ्यात सुखी, जगी सर्व सुखी असा कोणा आहे. ज्याला आत्मलाभ झाला ना तो सगळ्यात सुखी या विश्वामध्ये. आत्मलाभ चांगल्या चांगल्याला होत नाही, चांगल्या चांगल्याला नाही. कितीतरी लोक परमार्थ करता करता निघून गेले, पण त्यांना आत्माच कळाला नाही. आणि आत्मालाभ सद्गुरु शिवाय होत नाही. आणि सद्गुरु परंपरागत असला पाहिजे, तत्वनिष्ठ असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे.
पूर्ण असला पाहिजे आणि पूर्णापर्यंत घेऊन जाणारा पाहिजे. पूर्णापर्यंत नाही, पूर्णत्वापर्यंत घेऊन जाणारा पाहिजे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते तिथपर्यंत घेऊन जाणारा सद्गुरूनं सांगावं, भाऊ आता चिंतन बंद कर. सद्गुरू सांगला तर चिंतन कर. चिंतन बंद कर, सद्गुरूनं सांगावा. भाऊ आता तुला चिंतनाची गरज नाही म्हणतात सद्गुरू, पण तितकं केलं तर. म्हणून जीवाला पकडून नामस्मरण करायचं. काय होतं त्यानं? ज्याला आत्मलाभ झाला त्याला काय होतं? ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही जर नामाचं चिंतन, आत्म्याचं चिंतन अगदी अहर्निशी जीवाला पकडून तळमळीनं केलं ना, काय होतं? आपणची विश्व झाला. विश्वात्मक आपलं स्वरूप आपल्याला कळत चालतं. अरे मी ह्या 3.5 हाताचा, हाड मास रक्ताचा नसून मी विश्वव्यापक आहे. हे विश्वाची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चर आणि अचर आपणची झालं. इथपर्यंत आपल्याला चिंतन करायचं, अगदी स्वस्वरूपापर्यंत चालण्याकरता करायचं. मग जो जर विश्वरूप झाला तर त्याला भेद राहील का? ह्यो असा करतो, तो तसा करतो. अगदी नामधारकांना हे करायचं नाही. या नाशिकेत नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. कोणाची निंदा नको, कोणाची स्तुती बी नको. नामधारकानं करू नये, कारण ते पातक लय बेकार आहे. तुम्ही ऐकला ग्रंथ त्या दिवशी तुम्ही वैरागडमध्ये. निंदा बी नको कोणाची आणि स्तुती पण नको. तू त्याच्या कर्मानं जगन ना, आपल्याला काय घेणं त्याच्याशी. कारण निंदा काय होतं, त्याचं धुणं आपण धुतो. एखाद्याची जर निंदा केली ना, त्याचं धुणं आपण धुतो. ते नामधारक असो का बिगर नामधारक असो, करायचीच नाही. काही गरज नाही आपल्याला त्याची. त्याचं कर्म त्याच्या संग, आपलं कर्म आपल्यासोबत. त्या कर्माची तर वाट लावाय करता नामस्मरण करू राहिलो आपण. ते सुधरून द्यायना ना अनंत जन्मापासून. किती दुःख आहे विचार करा बरं, आहे का नाही? रात्रंदिवस आपण काम करतो तरी सुखाचा विचार कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्याकरता नको कोणाची निंदा. ऐकून ना ऐकी निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज. जी गवळणी होत्या ना, त्या का कोणच ऐकत नव्हत्या. धुनमे धुन पराया धुन पापना पुन. आपण आपल्या धुनमध्ये राहायचं नामाच्या. अगदी बोललं बी तर नामच बोलायचं, ऐकलं बी तर नामच ऐकायचं, पाहिलं बी तर घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ऐका तुम्ही रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आपल्याला नामाशिवाय दुसरं साधकाचा विषय नसला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडी जन धन माता पिता. अगदी असं जीवाला पकडून आपण नामस्मरण करू. तरी भेदभाव सहजेची केला. ज्याला जसं जसं विश्वरूपाकडं आत्म्याचं नामाचं ज्याला जसं जशी गोडी लागली, त्याला अनुभव यायला लागला, तसं 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 त्याच्या जीवनामधून भेद, द्वेष, राग, मद, मत्सर निघून जातात आणि तो पुरुष पूर्ण पुरुष झाला, असं ज्ञानोबरायाला सांगायचंय. आपल्याला तिथपर्यंत जाण्याकरता आपण मारुती बाबाला ताकद मागू. जिथं जिथं चिंतनामध्ये अडचणी यायला लागल्या का, तिथं सद्गुरूचं स्मरण करायचं, मारुती बाबांचं. त्यांना सांगायचं, बाबा एक तर अनंत जन्मापर्यंत आपण फिरतच आलो. अनंत जन्मापासून दुःख भोगत 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 आतापर्यंत आलो ना, तर त्यांना सांगायचं, सद्गुरूंना आता काय असेल नसेल आमचं तुझ्या पदरात घे बाबा. जशी आई लेकराचं घेते का नाही पदरात, तसं सद्गुरूला सांगायचं, आमचं काय असेल घडू नाही घडले देवा पूर्वजीवनात, सर्व पाप धुतले गेले आज असं वाच. चिंतनामध्ये 2 अश्रुधारा यायला पाहिजे. 2 अश्रू जर पडले ना खाली, पश्चातापाचे अश्रू असले पाहिजे, दुःखाचे नको. पश्चातापाचे अश्रू. देवा अनंत जन्मापासून माझं खूप कर्म मी केलंय, आता नको देवा. या दुष्कर कर्मापासून देवा मला तो सोडव आता. सोडविल माझा स्वामी निश्चयाची प्रतिज्ञा येदाशी केली आम्ही. अरे तो भगवान परमात्मा सद्गुरू शिवाय या विश्वामध्ये आपल्याला कोणी सोडवणार नाही बरं का. आणि म्हणून त्यांना विनंती करायची, चिंतन जीवाला पकडून करायचं, लाख काम बाजूला टाकून. अशी काही एवढे अर्जंट कामं नाही आपले. 1 तास जर आपल्याला मिळत नाही तर 1 तास काढायचा. 24 तासातला 1 तास किती काम राहू द्या. झोपेचा वेळ द्यायचा ना, झोपेचा वेळ द्या, पण 1 तास आपण चिंतन करायचं, जेणेकरून लवकर मागच्या जन्माची वाट लागेल ना. ज्ञानदेवाची ती हरी पाठ नेमा, मग मागील या जन्मा मुक्त झालो.
त्या जन्मातून आपल्याला मुक्त व्हायचं, त्या कर्मातून आपल्याला मुक्त व्हायचं, त्या वासनेतून, त्या पापातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल ना, तर नित्यनेमानं आपण चिंतन करत जाऊ. आता आपण मागच्या वेळेस दादाभाऊच्या तिथं बसलो होतो. आता ह्यावेळेस दोन्ही गायकवाड भाऊचे तिथं झाला आता. तर पुढच्या वेळेस आणखीन बदलून आपण करू. पुढच्या महिन्यातही आपण असंच बसू. आमची कविताताई इकडं आता उन्हाळा आहे त्याला मस्त आहे मोकळं बाहेर. आपण काय आपल्याला मस्त फटा टाकून बसलं तर चालतंय आपल्याला काही नाही. पावसाळ्यात जास्त ज्याला हाल होते. पण जोपर्यंत आता रान ओढून घेऊन आपण पुढच्या महिन्यात आपण असंच बसू. सगळ्यांनी तुम्ही मावल्याने काय करायचं निरोप जर आला ना, तुम्ही काय करायचं चटकन स्वयंपाक आवरून घ्यायचा आपल्याला. आपला डब्बा घेऊन आला का म्हणजे ताण नाही होत आणि पत्तरवड्यावर केलं म्हणजे सोपं होऊन जातं ते. म्हणजे त्याला बी भांडे घासायचं काम नको. अगदी चटमंगनी पटशादी पटापट आवरत चालतंय. परमार्थ असाच करायचा असतो. पटकन आवरला म्हणजे आनंद मिळतो. असेच 20 आता मोजले किती 21 होते. 21 जण आहे आपल्या या परिसरामध्ये. तर सगळेचे सगळे आपण पुढच्या वेळेस येऊ. आता काही लग्नाला गेले, जाऊ द्या. पण पुढच्या वेळेस पण असंच आपण बसू. आमचे सोनेरी भाऊ पण आहे अजून मध्ये. सगळ्याकडे जाऊ. आता सध्या उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे सगळ्याकडे चक्कर होईल. आता 2 तर महिने आता मार्च तर गेला. झाला तुमचा सत्संग. एप्रिल आणि मे. चला झालेलं भावपुष्प मारुती बाबांच्या चरणी समर्पित करूया. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे मायबाप. तुम्ही सगळे साथ देतात म्हणून परमार्थ होतो. आणि असंच सगळ्यांनी हिळून मिळून परमार्थ करा. सुखानं गोडी गोविंदानं राहायचं. आपल्याला काही जास्त दिवस नाही राहायचं. थोडे दिवस राहायचं पण गोडी गोविंदानं आनंदानं आपण राहू. निदान आपले सगळे नामधारक तरी एका विचारानं एका आचारानं जर राहिले ना, खूप लय गोकुळ होईल. आणि असंच आपण जगण्याकरता मारुती बाबांना शक्ती, बुद्धी, भाव मागू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.